एकच चूक एकच माणूस जर 10 वेळा करत असेल तर ती चूक नव्हे, तुमच्या साधेपणाचा फायदा घेऊन तुमच्या विरोधात केलेला भयंकर मोठा विश्वासघात असं म्हणता येईल. कारण सांगून जर ते व्यक्ती तेच करत असेल तर तो व्यक्ती तोपर्यंत सुधारणार नाही जोपर्यंत तो ठरवणार नाही की पुढच्या व्यक्तीसोबत विश्वासाने वागायचं आहे. नाहीतर तो सतत आपल्यासोबत विश्वासघात करत राहील आणि विश्वास तोडतच राहील. हाय हॅलो फॅमिली, मी पूजा लाईफस्टाईल वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. चला तर मग गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, श्री स्वामी समर्थ. आपल्या व्हिडिओला सुरुवात झालेली आहे. नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ कसा वाटतो ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग आता आम्ही बाहेर जाणार आहोत. बाहेर कुठे ते तुम्हाला व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहिलात तर लक्षात येईल. आज कशाची तरी खरेदी मला करायची होती. तर चला मग इकडे मी आवरत होती आणि रातचं असं चाललेलं, मम्मा मला अगोदर रेडी कर. जेव्हा पण मी रेडी होते ना, त्याचं मध्येच काहीतरी असतं, तेव्हा मला काहीच करू देत नाही. जसं की मम्माच्या मध्ये लहान मुली असतात ना, माझं अगोदर आवरून दे मम्मा, मला नेल पेंट लाव मम्मा, मला असं कर. तसं नेहमी रातचं असतं बरं का. मुलगी पण इतकी सतवली नसती, इतका राज मला सतवतो. तर जेव्हा मी आवरत होती ना, दरवाजा पुढं केलेला होता, तर तो जास्त बाहेर बंद चालू करत होता. त्याच्या मनाने तो तसं करायला होता. अगोदर बोलला मम्मा दरवाजा लावतो, तू तुझं आवरून घे, आणि नंतर मला सतत डिस्टर्ब करायला होता. नंतर मध्ये आला. मी म्हटलं थांब, गर्ल्स आहेस का, तुझ्या आता छान असं जुट्टू बांधून देते, तू नंतर माझ्याकडे येणारच नाही आहेस, तर ठीक आहे तुला जे करायचं ते कर, पण माझं आवर, असं बोलत होता. मग काय, इकडे रातची घेतली हेअरस्टाईल करायला. मला मुलाची हेअरस्टाईल जास्त करायला आवडत नाही. मला मुलाला रेडी करायला खरंच आवडत नाही बरं का. जितकं प्रेमाने, जितकं आवडीने मुलीला तयार करायला आवडतं ना, तसं मला मुलाच्या बाबतीमध्ये काहीच आवडत नाही. किंवा काही जरी मी बाहेर गेली ना, मला मुलांची शॉपिंग वगैरे करायला खूप आवडतं आणि ते दिसतातच इतक्या लिटली क्यूट वस्तू ना, असं वाटतं सगळं काही घ्यावं. पण इथे हा आहे मुलगा ना, त्याच्यामुळे मी काही घेऊ शकत नाही. तर मी त्याला कधी जास्त रेडी करत नाही, तो स्वतःच होतो. पण नंतर बोलतो मम्मा खूप छान रेडी केलेला आहे. चला तर मग फायनली माझं इकडे आवरून झालेलं आहे. आता आम्ही निघतोय बाहेर. उन्हामध्ये जायचं म्हटलं की चष्मा किंवा गॉगल पाहिजेच. आता माझा लागलेला आहे नंबरचा चष्मा. मी अगोदरच्या व्हिडिओजमध्ये सांगितलं होतं माझा नंबरचा चष्मा हरवलेला आहे. ते कुठे आहे ते मला भेटला नाही म्हटलं, पण जिथे कुठे गेली होती ना, कॉन्टॅक्ट केला मी, पण तिथे काय मला भेटलाच नाही आणखीन. तर हा आहे त्या नंबरच्या चष्म्याच्या अगोदर हा नंबरचा चष्मा मी बनवून घेतलेला होता, पण तो नंतर बनवून घेतल्यानंतर हा मी ठेवून दिलेला होता. पण नंतर मला हाच यूज करावा लागला, कारण डोळ्यांना खूप सारा त्रास व्हायला होता. ते फॅन्सी गॉगल मी घातलं होतं, पण रात्रभर माझे डोळे दुखायले होते आणि डोळ्यातून पाणी वगैरे यायलं होतं. डोळ्यांना खूप त्रास झाला मला. त्यासाठी म्हटलं दुसरं घातल्यापेक्षा जुनाच का होईना पण आपला नंबरचा चष्मा यूज करावा. कारण मला नंबरचा चष्मा हा खूप अगोदरपासून लागलेला आहे. आता 10 ते 12 वर्ष म्हटलं तरी चालेल. तर डोळ्यांना आता कुठे थोडंसं बरं वाटत होतं. तर हा चष्मा जास्त छान दिसतो का अगोदरचा होता तो छान दिसतो, सांगा बरं नक्की कुठला छान दिसतो कमेंटमध्ये. तर आज बोलत होता मम्मा तुझी तब्येत किती खराब झाली आहे, आणि कमेंट पण 1-2 आल्या होत्या तुमच्या गाला खूपच मध्ये गेलेल्या आहेत. अगोदरचे तुमचे व्हिडिओ छान आहेत, अगोदर तुमची तब्येत छान होती. चला निघूया. स्टॉल घे, पर्स घे, चल लवकर पटकन. तर ते माझे जुन्या चॅनलवरचे जुने सबस्क्रायबर होते. डेली व्हिडिओ पाहिल्यानंतरच तुम्हाला फरक जाणवतात आणि लक्षात येतात. तर त्या ताई बोलत होत्या, ताई मी तुमची खूप जुनी सबस्क्रायबर आहे आणि तुमची तब्येत अगोदरपेक्षा आता जास्त खराब झाली आहे, तर प्लीज काळजी घ्या. तर त्यांना मी रिप्लाय केलेला होता, पण परत मला त्या लाईव्हलासुद्धा बोललेल्या होत्या. तर चला मग आता निघूयात आपण. दाखव. ऊन लागलेलं म्हणून घातले. नको घालू. काय ना ऊन लागलेली, चटका लागलेली. चटका काय लागेल? चटका कशाचा? उराचा. हे सांगायचं. उराचा चटका. काय होतं मग लागलं तर? चष्मा कुठे आहे तुमचा? खरं घ्या ना पटकन.
घरात ठेवला चष्मा. चला राज येतो तोपर्यंत जाऊ आपण, खाली चप्पल घालतो तो, जाऊन गाडी काढूयात आपण तोपर्यंत. आता तो चष्मा कंटिन्यूज केला होता ना, त्यामुळे ह्याच्याने काही इतकं हे वाटत नव्हतं कम्फर्टेबल बरं का, कारण तो माझा डोक्याचा पण होता आणि डोळ्याचा पण, दोन्ही त्रास माझे एकत्र एकाच नंबरमध्ये होते. तर बघूयात आता काय होतं, तो मला भेटतो का नाही भेटतो का काय होतं काही समजत नाही. पण त्रास तर खूपच वाढत चालला आहे आणि उन्हाळा पण आहे, बाहेर तर निघणं काही शक्यच नाही आहे विदाऊट चष्म्याशिवाय, तर मला शक्यच होत नाही. वो सेम है ना उसका और उसका डिजाइन मैच हो रहा है, उसमें दिखा हुआ है. कौन सा बोल रहे हो? ये रेड के मिल गए? हाँ ये और तो ये मैच हो रहा है ना. हाँ ये मैचिंग है दोनों. तो उससे मैचिंग मैचिंग में मिलते हैं, ये भी वो मिलते हैं वहाँ मैचिंग में. इसमें वो एक ही कलर है दोनों भी. आप ऊपर का एक डिजाइन है वहाँ दोनों. ये डिजाइन है रेड में. ये एक है दो, ये एक 3 और वो एक 4 डिजाइन. इधर बाजू का है ना. थंबनेल पाहून तर तुम्हाला लक्षात आलंच होतं की हा व्हिडिओ आज कशाशी रिलेटेड आहे आणि कशाशी कनेक्टेड आहे. तर इकडे मी आले होते आज पडदे घेण्यासाठी. मला खिडकीसाठी सुद्धा घ्यायचे होते आणि दरवाजासाठी सुद्धा घ्यायचे होते बरं का, कारण यावेळेस म्हटलं थोडंसं रेड कलरमध्ये घ्यावं किंवा वेगळा काहीतरी असा कलर घ्यावा, फेंट पिंकमध्ये वगैरे. पण जसं मला पाहिजे होता, जसा मी कलर माझ्या माइंडमध्ये सेट केला होता ना, तसा काही कलर मला इकडे भेटलाच नाही. मग काय इकडे थोडंसं रेडमध्ये वगैरे पाहावं लागलं. पण जे मला जास्त आवडलेलं ना, ते तर डॅमेज निघालेलं. हे गोष्ट माझ्यासोबत नेहमी होतच असते. जे मला गोष्ट जास्त आवडते एकतरी गोष्ट ते मला भेटत नाही, नाहीतर मग काहीतरी डॅमेज निघते. मग कुठल्या तरी गोष्टीमध्ये काहीतरी कॉम्प्रोमाइज मला करावंच लागतं. तर 2 गोष्टी मला आवडलेल्या होत्या. एक होतं त्याची थोडीशी प्राईस जास्तच होती बरं का. मग त्या प्राईजमुळे मी ते रिजेक्ट केलं होतं, म्हणजे नकोच म्हटलं, कारण मला जास्त घ्यायचे होते थोडेसे. म्हटलं इतक्याच प्राईजची जर घेतली आणि एवढे जास्त घेतली क्वांटिटीमध्ये तर प्राईस जास्त होऊन जाईल, म्हणून थोडंसं लो प्राईजमध्ये पाहायला गेली. पण एक त्यामध्ये आवडलं आणि जे काय आवडलं होतं ना त्यामध्ये डॅमेज निघालं, हे मी तुम्हाला सांगितलं. तर आता बघा पुढे मी आणखीन बघते त्यामधले कुठले आवडते. तर जे काही मला आवडायले होते त्यामध्ये डिझाईन वगैरे आवडायले नव्हते, कारण मला सेट घ्यायचा होता ना पूर्ण, दरवाजासाठी आणि घरासाठी पण, म्हणजे खिडकीसाठी पण. तर वेगवेगळ्या डिझाईन इथे मॅच करून मला घ्यायचं होतं. तर बघू फायनली कुठले भेटतात मला माझ्या चॉईसचे. थोडंसं चिरी कलर आणि रेड कलरमध्ये घ्यावं आता असंच म्हटलं मी, कारण ज्यामध्ये चॉईस केलं त्यामध्ये सगळा मूडच ऑफ होत होता. तर आपल्या मुलांचं सजेशन आपल्याला नेहमी असतंच. राज बोलायला होतं मम्मा हे खूप छान दिसायले, मम्मा ते खूप छान दिसायले, मम्मा असं खूप छान दिसायले. मुलांना बोलायला काय जातं, पण आपल्याला माहिती असतं काय गोष्टी योग्य आहेत आणि काय गोष्टी अयोग्य आहेत. त्यांना प्राईजचं पण काही समजत नाही किंवा कुठल्या गोष्टीचं पण काही समजत नाही. तर त्यामध्ये इतके सगळे इकडे कलर होते. नेव्ही ब्ल्यू हा कलर मला काही घ्यायचाच नव्हता आणि दुसरा पण मी वगैरे पाहिला इकडे, तर तो पण मला जास्त काही आवडलाच नाही. आणि ज्याच्यामध्ये आवडला ना त्यामध्ये आणखीन एकच पॅटर्न निघाला, मग तर माझा खूपच मूड ऑफ झाला. तर इतके सगळे त्यांनी फायनली पुढं काढले. तर सांगा बरं या सगळ्यापैकी कुठला पडदा जरा जास्त छान दिसतोय ते, आणि कुठला डिझाईन जरा जास्त छान वाटतो आणि मी कुठला घेतला असेल. तर मी ठरवलेले कलर होते फेंट पिंकमध्ये, अक्वा ब्ल्यू कलर वगैरे, आणि यासारखे 2-3 कलर मी ठरवले होते. तर पण त्यापैकी मला एकही कलर भेटला नाही. तर फायनली जाऊ द्या म्हटलं, थोडंसं कॉम्प्रोमाइज करून चॉईस करून मी घेतलं. प्राईस तरी कुठल्या तर गोष्टीमध्ये काहीतरी कॉम्प्रोमाइज करावं लागेल म्हटलं. तिथं लिहिलं होतं ही नखाची मेहंदी आहे, तर खरंच खूप छान आहे. माझ्या फ्रेंडनी माझ्यासाठी खूप वेळेस आणलेलं होतं बरं का स्कूलमध्ये हे. तर जास्त कुठल्या शॉपमध्ये नाही फिरले, एका शॉपमध्ये मी पाहिली बाहेरून आणि आतमध्ये जाऊन फिक्स केलं कुठले घेतले. नेक्स्ट ब्लॉगमध्ये पाहायला भेटेल. बाय बाय.